मंडळी, कशा आहात? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आत्ता ना मी सकाळच्या टिफिनची तयारी करत आहे. हे बघा, कुकर लावला आहे, तिकडे भाजी आहे धुवून चिरून ठेवलेली आणि कणिक भिजवलेली आहे. तर आता स्वयंपाक झाला की आम्हाला बाहेर जायचं आहे. बोलू. दोघांचं पण जेवण चालू आहे. मुक्ता पण आमची छान जेवण करते बाबासोबत सकाळी सकाळी. आणि नील खूप दिवसांनी आला, चंद्रपूरला गेला होता, 8 दिवस तरी राहिला. पापा घे, चल. कितीदा देते पापा हंबाला? घे. नाही खात आहे आता, खाते आता. इथे मी ज्वारीची आंबील केली होती. तर खूप गरम आहे, गरम गरम पिणं नाही होत, म्हणून मग मी आजीसाठी आणि माझ्यासाठी काढून ठेवली. तर ज्वारीची आंबील ही शरीराला थंडावा देते, म्हणून उन्हाळ्यामध्ये ना खूप जास्त उपयुक्त आहे. तुम्ही पण करून पीत जा, शरीर थंड असते त्याच्याने. आंबेल वगैरे पिणं झालं, पुन्हा स्वयंपाक झाला होता. तर एक केकचा ऑर्डर पण आला होता, तो पण मी कंप्लीट करून घेतला. त्यानंतर मग मला दिवसभर काही टेन्शनच नव्हतं, त्याच्यामुळे मग मी सकाळी करून घेतला. हिने बॉटल फेकली तिकडे आणि इकडे आली आजीकडे. आता इथे पसारा काढून ठेवला. काय करते तू? काय करते? रागव तुला? इकडे बघ, इकडे बघ बघ. त्याला जवळ घेतल्या म्हणून ती बघा कशी चिडते. तिला असं वाटते की आई आणि बाबांनी फक्त तिचं लाड करायला पाहिजे, त्याचा नको. आणि जेव्हा दुसरे कोणी त्याला रागवतात ना, तेव्हा बरोबर तिच्या जीवनं त्याच्यासाठी म्हणजे तळमळतो की तो माझा दादा आहे म्हणून. पण आम्ही दोघं जेव्हा त्याचा लाड करतो ना नेमचा, तर तिला जास्त त्रास होतो. काय म्हणते तू? मला निकल जा, तू दूर हो जा, मेरे नजरों के सामने से दूर हो जा कलिया. माझ्या आईचं जे आधी प्रॉपर आहे ना, म्हणजे माझ्या आईचं माहेर, तिथे आम्ही पोचत आहे. खूप वर्षांनी जात आहे तिथे. मला मी दाखवते रस्ता बघा, खूप दिवसानंतर जात आहे. इथे ना आईच्या गावाला पोचतपर्यंत पूर्ण गिट्टी खदान आहे. रस्ता किती भयानक आहे. आता हा 3-4 किलोमीटर ना असाच रस्ता आहे. इथून थोडा बरा वाटतंय. आता बनला असेल हा, हो ना? बनवत आहे. हे आधी नव्हतं, आता झालेलं आहे हे बघा. वन साइड रस्ता झालाय, वन साइड व्हायचा आहे. तर आता थोडा व्यवस्थित वाटतंय रस्ता. स्टार्टिंगला ना खूप खराब होता. गिट्टी खदान इथून स्टार्ट झाली आहे आता. डस्टच डस्ट आहे. मोठा गड्डा पडलेला आहे गिट्टी खदानचा, त्याच्यामध्ये पाणी साचून राहते. आता गेला दिसत नाही रेतीचे गिट्टीचे. तर मंडळी, स्वप्न पाहणं खूप सोपं असतं, पण ती पूर्ण करण्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं. नशिबाच्या जोरावर मिळालेलं यश फार काळ टिकत नाही बरं. पण मेहनतीने मिळालेलं साम्राज्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. रोज थोडं थोडं का होईना, पण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहा. जग तुमच्याबद्दल काय म्हणते यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा लोक म्हणतील तुला ते जमणार नाही,
तेव्हा समजून जा की तुमचं ध्येय खूप मोठं आहे. स्वतःवरचा विश्वास हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. मैदान सोडून पडणारे कधीच जिंकत नाही आणि लढणारे कधीच हारत नाही. तर तुमच्याशी बोलता बोलता गावाच्या जवळपास आलेलोच आहो. आता थोड्या 5 मिनिटामध्ये गाव पण येणार. सेकंडवर ठेव. इकडे साईडला पाहणं करप कसा आहे. अरे बाप, हे तर लागीच आहे बिलकुल. ऐकत नाही धावण बांधून राहिलं. कामाचे आहे ना. हो हे इकडे का बी- गाडीच्या जागा आहे. आहे समोर भरपूर जागा आहे. समोर ठेवायचे. हो, चल, हो. समजा हे उचलून. कोणतं घर बांधलं रे? हे साईडचं. मुक्ता इकडे बघ. मी व्हिडिओ काढते तो जाईल. तर हे आहे यांचं नवीन घर. हे बघा. आणि इथे आहे आमची छकुली आणि मुक्ता. हॅलो कर मुक्ता. हे बघा, छोटीशी पूजा होती आज. त्याच निमित्ताने येणं होते म्हणून त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. छोटीशीच आहे, असे घरचेच नातेवाईक. आता शिफ्ट व्हायचं आहे. सर्व सामान त्यांचं जुन्याच घरी आहे. तर हे आहे माझ्या आईचं माहेर. आता इथे राहते. माझ्या आई आणि मोठी आई या दोघीच बहिणी होत्या. तर आता इथे मोठी आई राहणार. या विंडोमधून बघा किती छान निसर्ग दिसत आहे. पूर्ण शेती दिसत आहे. ते खूप मोठं कडीपत्त्याचं झाड आहे. अरे दुकानदाराचे नाव असेल ना. त्यांच्या इथं गोष्टी चालू आहे ओट्यावर बसून. छान वाटतं. तसं पण खेळातलं वातावरण खूप छान असतं. हे बघ हवा लागली. जेवण वगैरे झालं होतं आणि आम्ही रील्स वगैरे तयार केल्या होत्या. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेलाच आहे. आणि छोटंसं घर, छोटासा संसार आहे त्यांचा. त्याच्यामुळे माणसाला ज्या मूलभूत गरजा आहे, अन्न वस्त्र निवारा, त्याच मेन असते. तर त्याची जर आपण म्हणजे ते लक्षात ठेवलं की आपल्याला मग कशाचीच गरज नसते. नाही प्रॉपर्टी आणि नाही मान सन्मान. कुणी जर आपल्याला मानाने बोलवलं तर तिकडे जाणं जरुरीच आहे. आणि कुणी अपमान केला तर तिकडे ढुंकूनही पाहायचं नाही. तर हे आहे. आय होप मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या. आणखी भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.